नमस्कार, माझं नाव दीप्ती सातपुते. वेलकम टू बेलोरा होमिओपॅथी. आज आपण जाणून घेणार आहोत व्हेरिकोज वेन्सच्या बाबतीत. तर व्हेरिकोज वेन्स बेसिकली काय असतं? व्हेरिकोज वेन्स जेव्हा तुमच्या पायावरती जेव्हा ट्विस्टेड ब्लूइश कलरचे असे जेव्हा वेन्स दिसतात, जेव्हा ब्लूइश डिस्कलरेशन होतं, जेव्हा तुमचे पाय थकल्यासारखे वाटतात, जेव्हा पायामध्ये शक्ती कमी वाटते, रात्री झोपेत क्रॅम्प्स येतात, तर हे व्हेरिकोज वेन्स असू शकतात. आता बेसिकली आपण समजून घेऊयात व्हेरिकोज वेन्स काय असतं. व्हेरिकोज वेन्स बेसिकली जेव्हा आपल्या ज्या स्किनच्या खाली एक वेन्स असतात जे रक्त हार्टकडे कॅरी फॉरवर्ड करतात. आता त्या वेन्समध्ये बारीक बारीक वाल्व्स असतात. सो ते वाल्व्स कशासाठी असतात? जे ब्लडचा फ्लो असतो तो बॅक फ्लो होऊन देत नाही, त्याच्यासाठी वाल्व्स असतात. पण जेव्हा हे वाल्व्स वीक होतात, आता वीक होण्याचे भरपूर कारण आहेत. एज रिलेटेड आहे, स्ट्रेस आहे, फिजिकल स्ट्रेस. जेव्हा हे वाल्व्स वीक होतात तेव्हा काय होतं? ते ब्लड मागे येतं, ते ब्लडचं पुलिंग होतं म्हणजे ब्लड स्टॅग्नंट होतं एका जागी, तो प्रेशर राहत नाही. जेव्हा ते ब्लडचं पुलिंग होतं तेव्हा ते साठून राहतं, तेव्हा त्याला आपण व्हेरिकोज वेन्स, ते वेन्स फुलतात बेसिकली, तेव्हा आपण त्याला व्हेरिकोज वेन्स असं म्हणतो. आता हे कोणत्या कोणत्या कारणामुळे होतं? हे काय असं खूप मोठं वगैरे कारणं आहे त्याची अशी काही नाही. आपण जेव्हा लॉंग टाईम स्टँड करत असतो, जेव्हा खूप धावपळ करत असतो, खूप एका जागी खूप बसून राहणं, एका जागी भरपूर वेळ उभं राहणं, किंवा ओबेसिटी, किंवा प्रेग्नन्सी, किंवा एज रिलेटेड, आणि लास्ट कारण म्हणजे हेरिडिटरी, ज्यांना हा प्रॉब्लेम त्यांच्या ब्लडलाईनमध्ये चालता आला. सो अशा कंडिशन्समध्ये आपल्याला व्हेरिकोसिटी ही जाणून येते. आता व्हेरिकोसिटीचे म्हणजे वर्स्ट ऑन वर्स्ट कंडिशन्स काय होतात, म्हणजे हे लक्षात का घ्यायला पाहिजे की ब्लूइश कलरेशन दिसलं, असे वेन्स नसा दिसल्या, तेव्हा दक्षता का घेतली पाहिजे? जेव्हा ते पुलिंग होतं ब्लडचं, जेव्हा तिथं ब्लड साठून जातं, तर तो क्लॉट होऊ शकतो, आणि तो क्लॉट तिथनं डिलॉग होऊन दुसरीकडे लॉन्च होऊ शकतो in any blood vessel, and that could cause a problem. So basically आपण काय करायचं? फक्त लक्ष द्यायचं स्वतःच्या शरीराकडे. तर आता ह्याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये फार उत्तम औषधं आहेत. आपण होमिओपॅथीमध्ये, बेलोरा होमिओपॅथीमध्ये आपण कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन देतो, म्हणजे पेशंटची पूर्ण हिस्ट्री, पेशंट बेसिकली हा रूट कॉज कुठनं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, होमिओपॅथी बरोबर आपण घरी काय काय करू शकतो? आपण व्यवस्थित व्यायाम करू शकतो, एक्सरसाइज करू शकतो, स्टॉकिन्स घालू शकतो, हाय रेज स्टॉकिन्स, म्हणजे त्या मसलला, त्या स्किनला आधार मिळतो, सो दॅट ते लूज पडत नाही. काय होतं माहिती आहे का? आता बाकीचे वेन्स जे असतात ते हार्टकडे व्यवस्थित ब्लड पुरवठा करू शकतात, पण आपल्या पायाचे जे वेन्स असतात, जिथं कॉमनली हा प्रॉब्लेम जाणून येतो, त्या पायाच्या वेन्सला अँटी ग्रॅव्हिटी ते रक्त पुश करावं लागतं आपल्या हार्टपर्यंत. सो दे आर गोईंग मॅक्झिमम अमाऊंट ऑफ स्ट्रेस. त्यामुळे त्या व्हॅल्व्समध्ये स्ट्रेस खूप आहे. म्हणून आपण काय करायचं? स्टॉकिन्स घ्यायचे, एक्सरसाइजेस करायचे, म्हणजे पाणी भरपूर प्यायचं. जर कार्डियक आउटपुट चांगलं असेल, ब्लड सर्क्युलेशन चांगलं असेल, तर दॅट हेल्प्स in maintaining the flow.